श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ केंद्रातील काही वास्तू टिप्स मी तुम्हाला सांगत आहे. हे वास्तू टिप्स ज्ञानदान भाग 4 मधले आहेत. शुक्रवारी घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी. यामुळे घरात सुख, समृद्धी, धन, स्थैर्यता वाढते व कर्जापासून मुक्ती होण्यास मदत होते. कोणतेही शुभ काम करण्यासाठी काळ्या रंगाचा वापर करू नये. उदाहरणार्थ पेन, पर्स, बॅग, बूट, चप्पल, कपडे इत्यादी. घराच्या उंबरठ्यावर कोणतेही स्टिकर लावू नये. त्यापेक्षा रांगोळीने किंवा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावी. लक्ष्मीची पदचिन्हे काढावीत. जर तुम्ही रांगोळी टाकत असाल तर ती फक्त पांढरी रांगोळी नको असावी. त्यावरती कुंकू टाका किंवा त्यावरती थोडा कलर भरा. शक्यतो रांगोळी टाकल्यावरती रांगोळीवर हळद कुंकू टाकावे. घराच्या मुख्य दरवाजावरती लाल रंगाचा बल्ब लावू नये. घराच्या बाहेरच्या बाजूने पाय पुसणे हे हिरव्या रंगाचे असावे किंवा निळ्या रंगाचे असावे. शूज रॅक मुख्य दरवाजाला आडवे येईल असे ठेवू नये किंवा दरवाजाला टच होईल असे ठेवू नये. नवीन घर विकत घेताना किंवा बांधताना उत्तर किंवा पूर्व दिशेला भरपूर खिडक्या असणे खूप गरजेचे आहे. कायमस्वरूपी घरामध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे सुख समृद्धी राहते. घरामध्ये धनवृद्धीसाठी घराच्या उत्तरेला किंवा ईशान्य दिशेला फिश पॉट असावा किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे. शक्यतो आपण फिश पॉट करण्यापेक्षा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे. फिश पॉट घराच्या आग्नेय दिशा, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये. आग्नेय दिशा ही अग्नी संबंधित आहे, तिथे जलतत्व ठेवू नये. घराच्या सुख समृद्धीसाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी फिश पॉट हा लहान आकाराचा ठेवावा. खूप मोठा किंवा भव्य उंचीचा ठेवू नये. घराच्या सुख समृद्धीसाठी फिश पॉटमध्ये 8 सोनेरी फिश आणि 1 काळी फिश ठेवावी. फिश पॉट हा भिंतीमध्ये कप्पा करून किंवा खोचून ठेवू नये. जमिनीला समांतर असा ठेवावा. घराच्या ईशान्य दिशेमध्ये फुलांच्या कुंड्या, रोपटी किंवा कोणतेही आर्टिफिशियल झाडे लावू नये. घराच्या ब्रह्मस्थळ म्हणजे घराच्या एकदम मधोमध मोकळी जागा ठेवावी. तिथे कोणतेही कपाट, फ्रीज, टॉयलेट किंवा रूम असा असू नये किंवा बीम किंवा कॉलमही ठेवू नये. घराचा ब्रह्मस्थळ हा वास्तुदोषाचे कारण बनू शकतो, कारण त्यामुळे आपल्याला आजारपण, नैराश्य, वाईट विचार, अपयश येण्याची शक्यता असते. घरामध्ये तुटलेली फरशी, तुटलेले फर्निचर अशा वस्तू घरामध्ये असतील तर त्या त्वरित बदल करून घ्यावा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. जेवण करताना घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून जेवण करावे. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तोंड करून जेवण करू नये. घरामध्ये सुख समृद्धीसाठी घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला कासव ठेवावा. देवघरामध्ये उदबत्ती, निरंजन, कापूर हे आग्नेय दिशेमध्ये लावावे. स्वतःच्या मालकीची कोणतीही गाडी असेल, कार असेल, ट्रक असेल, टू व्हीलर असेल किंवा ऑटो रिक्षा असेल, मोठ्या प्रवासावरून आल्यावर गाडीच्या चाकावरती गोमूत्र शिंपडावे किंवा महिन्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने गाडी स्वच्छ करावी. घराच्या आसपास कोणतेही बाभळीचे झाड नसावे. या होत्या वास्तू टिप्स.